सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर संपूर्ण अंग जखडलेलं असतं, सांधे दुखत असतात, सगळे सांधे दुखत असतात. बिछाण्यावरून खाली उतरलं तर पाय टेकवल्या टेकवल्या टाचा दुखतात. पुढे चालायला सुरुवात केली की गुडघे दुखतात, कंबर दुखते, खांदा दुखतो, मनगट दुखतं आणि हे सगळं असं जणू काही कोणी बांधून ठेवलंय आपल्याला, अशी अनुभूती होते आणि फ्रेश अजिबात वाटत नाही. असं जर तुमच्याबरोबर होत असेल सकाळी सकाळी उठल्यावरती, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे जे सिम्पटम आहे हे कोणाकोणाला येऊ शकतं, याच्यासाठी कुठल्या रक्त तपासण्या करून घ्याव्या आणि शेवटला याच्यावरती उपाय काय करावा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर आणि पुणे या ठिकाणी आहे. तुम्हाला जर आम्हाला कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. एक 40 वर्षाच्या स्त्री माझ्याकडे रुग्ण म्हणून आल्या होत्या आणि त्यांची कंप्लेंट होती की माझे सांधे प्रचंड दुखतात आणि एवढे दुखतात की मला सहनच होत नाही. मग त्यांना मी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि पहिलाच प्रश्न माझा हा होता की सकाळी उठल्यावरती सांधे दुखतात का रात्री झोपताना सांधे दुखतात? दोघांमध्ये फरक आहे. सकाळी उठल्यावरती ज्यावेळेला आपण रात्रभर एकाच पोझिशनला असतो त्यावेळेला या सांध्यांमध्ये काही असे पदार्थ जमा होतात की ज्याच्याने हे सगळे सांधे जखडून जातात आणि तेच त्याच्या अपोजिट मध्ये रात्रीच्या वेळेला जर सांधे दुखणं वाढत असेल तर दिवसभर हे सांधे अति प्रमाणामध्ये काम करतात, श्रम करतात आणि मग ते दुखायला लागतात. ह्या दोघांमध्ये फरक आहे. तर या 40 वर्षाच्या स्त्रीला ज्याला मी विचारलं सकाळी उठल्यावरती सांधे दुखतात का रात्री झोपताना सांधे दुखतात, तर यांचं उत्तर होतं सकाळी उठल्या उठल्या मला प्रचंड त्रास होतो, फ्रेश तर वाटत नाहीच, हलकासा ताप जाणवतो आणि सगळे सांधे एकदम जखडलेले असतात आणि दुखतात की मला अक्षरशः मुवमेंटही करता येत नाही आणि मुवमेंट जर मी केली तर डोळ्यातून पाणी सुद्धा येतं, इतका यांना त्रास होता. मग त्यांना पुढचा प्रश्न मी विचारला की थोडं चाललात, आंघोळी केली, गरम पाण्याने आंघोळ केली की सांधे मोकळे होतात का? तर ते बोलले हां, सांधे माझे आंघोळ ज्यावेळेला मी गरम पाण्याने करते त्यावेळेला माझे सगळे सांधे मोकळे होतात आणि उन्हामध्ये मी ज्यावेळेला जाते त्यावेळेला मला आणखीन बरं वाटतं. मित्रांनो, हा जो त्रास आहे ना, हा त्रास बऱ्याच लोकांना होतो आणि त्याचं कारण हे कुठल्या प्रकारचा वात नसून इंडायजेशन असतं. मित्रांनो, या आजारामध्ये वाताची इन्व्हॉल्वमेंट असते पण वात हा यामध्ये प्राथमिकतः दूषित झालेला नसतो. यामध्ये सगळ्यात पहिलं जे होतं ते इंडायजेशन होतं, अजीर्ण होतं. याच रुग्णांना जर प्रश्न विचारला की तुम्हाला पूर्वी भरपूर दिवसांपासून ऍसिडिटी होती का हो, तर ते म्हणतात हो मला ऍसिडिटी होती, माझं पोट पण साफ होत नाही आणि त्यांची खाण्याची लाईफस्टाईल जर बघितली तर त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकलेल्या असतात, खाण्यामधले जे पदार्थ असतात ते चुकीचे असतात. हे बऱ्याच रुग्णांमध्ये सापडतं आणि आयुर्वेदामध्ये हे अक्षरशः लिहून ठेवलेलं आहे की या रुग्णांमध्ये हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात. अशा प्रकारे आहार आणि विहार दोन्ही केलं जातं आणि त्यामुळे हा त्रास होतो. तर तुम्ही म्हणाल की वाताचा त्रास नाहीये, मग इंडायजेशनचा काय संबंध आहे? तर चला जाणून घेऊया. कन्सिस्टंटली अनेक वर्ष ज्या वेळेला आपल्याला आहार आपला व्यवस्थित पचत नाही आणि शरीर कुठल्या तरी स्टेजला येऊन थकून जातं की ते म्हणतं की आता बस, आता ह्याच्या पुढे मी आणखीन इंडायजेस्टेड फूड डायजेस्ट करू शकत नाही, त्यावेळेला हा त्रास व्हायला सुरुवात होतो. याला आपण आमवात म्हणू शकतो किंवा याला डिफरन्शियल डायग्नोसिस वात रक्ताचं सुद्धा असू शकतं. दोघांमध्ये फरक असतो की दोघांमध्ये एका ठिकाणी आमाची निर्मिती असते आणि एका ठिकाणी वात आणि रक्त दोन्हीही एकाच वेळेला खराब होतात. तर या ठिकाणी आपण आजाराचं नाव काय आहे ते समजून घेण्यापेक्षा आपण हे समजून घेऊया की हा आजार होतो कसा. ज्या वेळेला आपण आहार घेतो, पोटामध्ये आहार जातो आणि तो व्यवस्थित पचत नाही, त्यानंतर तो न पचलेला आहार रक्तामध्ये शोषला जातो आणि रक्तामध्ये शोषल्याच्या गेल्यानंतर तिकडे त्याचं पचन होतं. पण हळूहळू करत करत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तिथली जी अग्नी असते ती त्या अन्नाचं, न पचलेल्या अन्नाचं पचन करत नाही आणि मग ते न पचलेलंच अन्न शरीरात हळूहळू साठत जातं, ज्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलेलं आहे.
हा आम जो असतो ना, हा संपूर्ण शरीरात फिरत असतो आणि कालांतराने शरीरच त्याचं पचन करून टाकतं. पण जर आपण आपली दिनचर्या, आपली लाईफस्टाईल जर ती सुधारवली नाही, तशीच कन्सिस्टंटली अनेक वर्ष राहिली की मग हा त्रास व्हायला सुरुवात होतो. आणि मग हा जो आम असतो ना, हा संपूर्ण शरीरात ज्यावेळेला सर्क्युलेट होत असतो त्यावेळेला तो सांध्यांच्या ठिकाणी जाऊन थांबतो, ज्यावेळेला त्या सांध्यांची मुवमेंट होत नाही आणि मग तो सांधा जखडला जातो. अशी संप्राप्ती आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे तुम्हाला समजावं म्हणून साध्या भाषेमध्ये सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला मोठमोठे शब्द ऐकून कन्फ्युजन नको व्हायला. याची जी संप्राप्ती असते ती जर तुम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये बघाल तर ती वेगळ्या प्रकारे होते. कदाचित काही डॉक्टर्स बघत असेल त्यांना वाटत असेल की हे काय बोलतोय हा, तर तसं नाहीये. तुम्हाला समजावं यासाठी मी वरवरचं सांगत आहे, तर ते लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा हा जो आम असतो ना, हा सांध्यांमध्ये जाऊन थांबतो आणि मग त्रास होतो. सेम गोष्ट वात रक्तामध्ये सुद्धा होते की वात आणि रक्त दोघंही एकत्र खराब होऊन फिरत असतात आणि सांध्यांमध्ये जाऊन ज्या वेळेला ते थांबतात तिथे त्यांचा अवरोध केला जातो किंवा तिथे त्यांचं स्थान संश्रय होतो, त्यावेळेला तिथे ही लक्षणं दिसतात. पण वात रक्तामध्ये एक गोष्ट असते की छोट्या सांध्यांपासून सुरुवात होते आणि आमवातामध्ये मोठ्या सांध्यांपासून सुरुवात होते. दोघांमध्ये हा खूप मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला ज्या वेळेला आपल्याला ट्रीट करायचं असतं त्यावेळेला या दोघांमध्ये नक्की काय आहे हे निदान करणं गरजेचं असतं. पण मी जसं म्हणालो की ह्या आजारांच्या नावामध्ये आपण नको पडूया. आपल्याला सांधे जखडत आहेत, जखडणं थांबवणं, दुखणं थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण एक समजून घेतलं की आपलं अन्न पचत नाही, मग ते न पचल्यानं रक्त शोषलं जातं, तिथे पण जर ते नाही पचलं तर सांध्यांमध्ये जातं, हे आपल्याला समजलं. तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते की या रुग्णांना अनेक वेळेला पोट साफ न होण्याची कंप्लेंट असते. त्याचं कारण हे असतं की अन्न पचलं नाही तर ते पुढे ढकललं जात नाही आणि पुढे ढकललं नाही गेलं तर कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. या रुग्णांना मुख्यतः कॉन्स्टिपेशन नसतं, पण अन्न लवकर न पचल्या कारणाने किंवा अन्न पचायला वेळ लागल्या कारणाने कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण याची ट्रीटमेंट करतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम सुरू होतं ते म्हणजे पोट साफ होणं. पोट साफ करणारी औषधं न देता या ठिकाणी पोट साफ होणं गरजेचं असतं, कारण आपण पोट साफ करणारं औषध नाही देत, आपण औषध देतो पचन घडवून आणणारं. पचन जसं घडवून आणलं जातं तसं फटाफट अन्न पचलं जातं, पुढे ढकललं जातं आणि पोट साफ व्हायला लागतं. अशा प्रकारे अन्न पचून आमाची निर्मिती कमी होते आणि आमाची निर्मिती जिथे कमी होते तिथे ही सांधेदुखी थांबून जाते. आता अनेक वर्ष या रुग्णांमध्ये होतं काय की अनेक वेळेला या रुग्णांचं निदानच व्यवस्थित होत नाही. निदान व्यवस्थित नाही झाल्या कारणाने ही सांधेदुखी कंटिन्युअसली चालूच असते किंवा कधी कधी या आजाराचं निदानही होतं, पण तो आजार इतका दारुण असतो की कितीही स्ट्रॉंग औषधं वापरली तरी सुद्धा त्याच्यावरती फरक काही पडत नाही. तर या वेळेला पेशन्स ठेवून प्रयत्न करणं हाच एक पर्याय असतो. अनेक वेळेला असं होतं. आता या त्रासामध्ये जर तुम्हाला रक्त तपास करायचा असेल तर कुठला रक्त तपास करायचा, तर सगळ्यात पहिलं म्हणजे सीबीसी हा एक आपल्याला करावा लागतो. सीबीसी म्हणजे काय, कंप्लीट ब्लड काउंट. त्यानंतर ESR नावाची जी टेस्ट असते ती सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते. लक्षात घ्या, ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट ही टेस्ट कंपल्सरी करावी लागते, कारण याच्यामध्ये आपल्या रक्तामध्ये सूज आहे का हे समजतं. आणि ती जर वाढलेली असेल, ती जर 30च्या वरती असेल, 50च्या वरती असेल तर भरपूर दिवसापासून हा त्रास शरीरामध्ये आहे हे समजतं. दुसरी टेस्ट असते CRP म्हणून, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की ॲक्यूट इन्फ्लेमेशन आहे, म्हणजे ॲक्यूट सूज आहे रक्तामध्ये. तर ती कमी करण्यासाठी थोडंसं सोपं असतं, ती लवकर कमी होते. पण जर क्रॉनिक सूज असेल आणि त्याच्यामुळे ऑटोइम्युन डिसीज असण्याची शक्यताही जास्त असते. तर या दोन टेस्ट अतिशय महत्त्वाच्या आहे. याच्यामध्ये आपण पुढे जाऊन आणखीन काही तपासण्या करतो सिम्पटम्सवरून, जसं ANA म्हणून एक तपासणी असते, ASO नावाची तपासणी असते, अँटी-CCP अँटीबॉडी नावाची तपासणी असते, RA नावाची एक तपासणी असते. या सर्व रक्त तपासण्या आहेत, या आपल्याला कराव्या लागतात, कारण ते ऑटोइम्युन डिसीज आहे का नाही हे आपल्याला त्याच्यावरून दर्शवलं जातं. तर सिम्पटम्सनुसार हे दाखवलं जातं. तर मग हा जो त्रास आहे ना, या तपासण्यांवरून आपल्याला समजतं की हे किती प्रमाणात वाढलं आहे, कमी आहे. समजा तुम्ही ट्रीटमेंट घेतली, त्रास कमी झाला पण ESR वाढलेलाच आहे,
मग काय, मग ह्याचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन कुठेतरी परत हे त्रास येऊ शकतो. सध्यापुरती थांबलाय पण पुन्हा होऊ शकतो. मग आपल्याला कंटिन्युअस ट्रीटमेंट ह्याची घ्यावी लागते. आता आपण बघूया की याच्यामध्ये उपाय काय करायचा. मेन उपाय याच्यामध्ये एकच आहे, तो म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित ठेवणं. तुमचं पचन जर खराब झालं असेल तर ते चांगलं करणं आणि चांगलं झाल्याच्या नंतर आपल्या अन्न व स्वतःची ताकद वाढवणं, ही याची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. सर्वात पहिलं यामध्ये आपल्या पोटाला आराम देणं गरजेचं आहे. त्यामुळे रात्रीचं जे जेवण असतं ते थोडं लवकर घ्या, म्हणजे 6 वाजता 7 वाजता घ्या. 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत जर तुम्ही उपाशी राहिलात तर पोटाला बऱ्यापैकी आराम मिळेल आणि शरीरामध्ये, पोटामध्ये आणि शरीरामध्ये सगळीकडे जे आम जो जमा झालेला आहे त्याचं पचन व्हायला शरीराला टाइम मिळेल. पचन करायला बऱ्यापैकी टाइम मिळेल आणि हळूहळू तो आम जो आहे तो पचत जाईल आणि तो शरीरातून बाहेर निघून जाईल. हा एक उपाय आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं. असं तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्या किंवा होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या, कुठलीही ट्रीटमेंट घ्या, पण हा भाग करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पचन सुधारण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असताना हा एक उपाय तुम्ही केलात तर पचन चांगल्या प्रकारे होऊन जातं. जर व्यक्ती स्थूल असेल आणि शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं पित्त वाढलेलं नसेल तर त्या लोकांनी गूळ आणि आल्याचा स्वरस हे दोन्ही एकत्र करून, म्हणजे 1 चमच गूळ आणि 1 चमच आल्याचा स्वरस हे दोन्ही एकत्र करून सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर पचन चांगलं व्हायला मदत होते. पण समजा शरीरामध्ये पित्त वाढलं असेल, तोंड आलं असेल तर हा उपाय त्रास देऊ शकतो. दुसरा उपाय म्हणजे ज्यांना पित्त वाढलेलं आहे, त्यानंतर तोंड आलेलं आहे, पोटामध्ये जळजळ होत आहे, कारण या रुग्णांना ॲसिडिटी असण्याची शक्यता खूप दाट असते. मग त्यावेळेला गूळ आणि आवळ्याचा स्वरस असं घेऊ शकतात. 1 चमच आवळा स्वरस, 1 चमच गूळ किंवा 1 चमच आवळ्याचं चूर्ण घेऊ शकता आणि 1 चमच गूळ घेऊ शकता. हे दोन्ही एकत्र करून सकाळी उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने पचन चांगलं व्हायला मदत होते आणि या जोडीला तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे ती तुम्ही चालू ठेवून द्या. फक्त पचन या ठिकाणी चांगलं करणं हे अपेक्षित असतं. त्यानंतर या आजारांमध्ये पंचकर्म करणं खूप उपयुक्त होऊ शकतं. यामध्ये वमन किंवा विरेचन हे एक शोधन कर्म, यापैकी एक शोधन कर्म आपल्याला करावं लागतं आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर बस्ती नावाची जी ट्रीटमेंट असते ती एक आपल्याला करावी लागते. त्याचबरोबर रक्तमोक्षण नावाचं जे पंचकर्म असतं ते सुद्धा यामध्ये काही प्रमाणामध्ये फायदा देऊ शकतो. पण पंचकर्म कुठलं करायचं हे त्या वैद्यांनाच ठरवू द्या. तर अशा प्रकारे या आजाराची ट्रीटमेंट केली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन काही समजलं का हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा त्रास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या माहितीमध्ये ज्यांना कोणाला हा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.